पुणे पोलिसांनी घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या एलोरो आणि युनिकॉर्न या नामांकित पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे। या दोन्ही पबमधील साऊंड सिस्टीम आणि इतर असे लाखो रुपयांचं साहित्य जप्त केलं आहे। याशिवाय हॉटेलच्या मालकासह 4 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। अमन शेख, संदीप सहस्त्रबुद्धे, रश्मी कुमार, सुमित चौधरी आणि प्रफुल्ल गोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। रात्री 1:30 नंतर सुद्धा डीजे वाजवून आस्थापना चालू ठेवत असल्यानं गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी साऊंड सिस्टीम, हुक्का पॉट यांसह इतर मुद्देमाल जप्त केलाय। या दोन्ही पबमधून पोलिसांनी 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल। मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी शहरातील हॉटेल, पब, बार यांना आस्थापना सुरू ठेवण्यासाठी रात्री 1:30 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे। मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत एलोरो आणि युनिकॉर्न हाऊस हे दोन्ही पब रात्री 1:30 नंतर सुद्धा सर्रास सुरू होते। भल्या मोठ्या डीजेचा साऊंड सिस्टीमने नागरिक हैराण होत असल्याच्या तक्रारी सुद्धा पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या। या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री उशिरा कारवाई केली आहे। पुण्यातील हे दोन्ही नामांकित पब आता पोलिसांकडून सील करण्यात आले आहेत।